करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर विष्णू चाटेला खंडणीच्या गुन्ह्यात 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला। तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हत्येच्या संदर्भातील शस्त्रांची माहिती देत आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात कोणकोणत्या हत्यारांचा वापर करण्यात आला याबाबत तपास यंत्रणेकडून कोर्टाला माहिती देण्यात आली। पाहूयात। यामध्ये जर आपण पाहिलं तर देशमुखांना मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप, ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केलेली होती। दुसरं, लोखंडी तारीचे 5 क्लस वायर बसवलेली एक गोलाकार मूठ। तिसरं, एक लाकडी दांडा, पुढलं शस्त्र तलवारीसारखं होतं। 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती याचा शोध जो आहे शस्त्रांचा तो घेतला जातोय। तर बीडमध्ये न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला। सरकारी वकिलांनी काय म्हटलं बघा, देशमुख प्रकरणातील एक आरोपी शोधायचा आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं। शिवाय कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी तपास महत्त्वाचा आहे। त्यांनी आणखीन एक मुद्दा मांडला, तो म्हणजे तपासात नव्या बाबी सापडतायत आणि आंधळे आणि इतर आरोपींची समोरासमोर चौकशी करायची असं देखील त्यांनी सांगितलं। सरकारी वकील यांनी म्हटलं की आंधळेच्या मदतीने कोण फरार आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, कट कसा रचला, तेव्हा काय झालं याची माहिती घ्यायची आहे। पुढे बघा, धनंजय मुंडे दादांमध्ये काय चर्चा झाली, 1 तासात दोघांमध्ये काय बोलणं झालं, शुभेच्छा द्यायला 1 तास लागतात का, हा देखील प्रश्न जो आहे तो या भेटीनंतर उपस्थित होतोय। बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि त्यातच आपण जर बघितलं, धनंजय मुंडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून तब्बल 1 तास अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा झाली। या दोघांमध्ये बीड प्रकरणावरून नेमकं काय बोलणं झालं याचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे। मात्र धनंजय मुंडेंनी या भेटीवर बोलण्यास स्पष्टपणे नकार दिल्यानंतर फक्त शुभेच्छा देण्यासाठी 1 तास लागतो का असा सवाल उपस्थित केला जातोय। तर दुसरीकडे मुंडेंना राजीनाम्यावरून अजित पवारांनी काय वादा केला हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या विषयावर कसलीही चर्चा झाली नाही हे स्पष्ट आणि इमानदारीने मी आपल्या सर्वांच्या समोर सांगतो। काय म्हणणं आहे, जे आरोप केले जात आहेत गंभीर बघा, कुणी काय आरोप करावे हे लोकशाहीमध्ये ज्याला त्याला अधिकार दिलेले आहेत। मी पुन्हा कुणाचे तोंड धरणार आहे? माझं म्हणणं आहे की जे आरोप करतायत ते ज्या पक्षाचे आहेत त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांना आपण हा प्रश्न विचारावा। यंत्रणा ज्या विरोधी सर्व लोकांनी अधिवेशनात मागणी केली होती की अशा पद्धतीची चौकशी नेमली पाहिजे, आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व चौकशा नेमलेल्या आहेत। त्या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही। या बैठकीमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा झाली आहे का, हा देखील एक प्रश्न आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील राजकीय परिस्थिती जी आहे ती बिघडलेली आहे। महायुतीकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली का? शिवाय कराड मुंडेंच्या संबंधांवरनं होणारी जी काही टीका या विषयाला घेऊन अजितदादांबरोबर मुंडेंची काही चर्चा झाली का? शिवाय बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या विषयाला घेऊन देखील अजितदादांनी धनंजय मुंडेंबरोबर चर्चा केली का? तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व पक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेऊन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मुंडेंनी राजीनामा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केलाय। तर भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। दरम्यान शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला।
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. धनंजय मुंडेंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. बीडमध्ये खंडणी, अपहरण आणि इतर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय, याकडे नेत्यांनी राज्यपालांचं लक्ष वेधलं. सत्ताधाऱ्यांच्या गोटातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, तर गुन्हा सिद्ध होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा का द्यावा असा सवाल छगन भुजबळांनी उपस्थित केलाय. धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. पूर्वी असेच अनेक प्रसंग निर्माण झाले होते. लोकांचा आक्रोश असताना त्यावेळी मग अंतोले साहेब असतील, लेट अंतोले साहेब असतील, तिथं RR आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. मग क्लीन चिट झाल्यानंतर परत तेच प्रामुख्याने मोठ्या मोठ्या पदावर बसले. तो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे, याची नेमणूक झाली पाहिजे. एक आणि याची सगळी संशयाची सोय, याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत. सर्वपक्षीय शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली, तर दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. सरपंच संतोष देशमुख यांची गुंडांनी निर्घृण हत्या केली, मात्र देशमुख यांचे मारेकरी अजून मोकाट असल्याची जनभावना आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं. गुंड प्रवृत्तीची पाळमुळं खणून काढण्याची लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. गुंडांपासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी पवारांनी केली आहे. असं जर जोपर्यंत कन्फर्म्ड होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे, तोपर्यंत का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण. धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिन खात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव निर्माण केला. भाजपचे सुरेश धस, नरेंद्र पाटीलही राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. परिणामी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने राज्य हादरले. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीकेची राळ उडवली. एकीकडे धस यांच्याकडून दररोज नवनवे आरोप केले जात असताना दुसरीकडे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सोबत धस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय. मात्र घायवळचे विविध राजकीय नेत्यांसोबत फोटो असल्याचं स्पष्टीकरण देत धसांनी हात झटकले. खरं तर कालच धस यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन बिक्कडवर खंडणी डीलिंग प्रकरणात मध्यस्थीचा आरोप केला होता. तर गुंड निलेश घायवळच्या टोळीनं काही महिन्यांपूर्वी पवनचक्की ठेकेदारीतून नितीन बिक्कडला धमकी दिली होती. आता धस आणि घायवळचा व्हिडिओ समोर आल्यामुळे आता वेगळ्या चर्चेला तोंड फुटलंय. मंडळी, असं यातलं पुण्यातलं कनेक्शन म्हणजे पुणे कनेक्शन घायवळच्या निमित्ताने कसं समोर येते बघा. ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. इंटरेस्टिंग आहे बघा. धसांनी जर आपण पाहिलं, सुरेश धस यांनी बिक्कडवरती आरोप केले. बरं, बिक्कड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पवनचक्की म्हणजे नितीन बिक्कड हा पवनचक्की प्रकरणाच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर जेवढ्या धस यांच्या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पवनचक्की आणि शिवाय बीडमध्ये जेवढ्या पवनचक्की आहेत त्या पवनचक्कीच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी याच्यावरती म्हणजे याची सिक्युरिटी तिथं काम करते. त्याचवेळी बघा, त्याचवेळी काय होतंय, त्याचवेळी म्हणजे सुरेश धस नितीन बिक्कडवरती आरोप करतात. त्याचवेळी सुरेश धस आणि घायवळ यांचा एकाच मंचावरती असल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आला, ज्यावरनं सुरेश धस आणि घायवळ यांचे जवळचे संबंध आहेत का हा मुद्दा पुढे येताना दिसला. आणि त्याचवेळी जर आपण पाहिलं तर घायवळ हा नितीन बिक्कडला या पवनचक्की प्रकरणाच्या सिक्युरिटी एजन्सी